विशेषतः अमित शहा हे सातत्यानं हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या सगळ्या नेतृत्वांनी सतत घेतलेली आहे. ते आणि त्यांचा बोलण्याचा एकंदर टोन जो आहे तो अतिटोकाचा आहे. देशाचा गृहमंत्री काही तास ठेवून भाष्य करेल अशी अपेक्षा असते, पण त्याची प्रचिती तिथून काही येत नाही. खरं म्हणलं तर हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही. आणि त्यामुळं अमित शहा हे कोल्हापुरात शिकले का आणखीन कुठं शिकले हे मला माहिती नाही. आज अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर देखील आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणार आहेत आणि या सगळ्या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे सोबत असणार आहेत त्यांच्या. ठीक आहे, असं आहे की राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे साहजिकच आपल्या पक्षाचा विस्तार वाढवायचा त्यांचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची पावले दिसतात. पण या दरम्यान ऑपरेशन टायगर या गोष्टीची चर्चा होताना पाहायला मिळते. काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आमच्या संपर्कात असल्याचा दावा हे केला जातो. वाचलं ते विशेषतः उद्योगमंत्री काय नव्हतेच सावंतांचं क्षेत्र दावासुद्धा मी पाहिलं. म्हणजे भाजलेली गुंतवणूक करण्याच्यासाठी ते दावासा गेले होते का लोक होण्यासाठी गेले होते हे मला माहीत नाही, पण त्यांनी दावास जी काही विधानं केली की मुख्यमंत्र्यांच्या दावासाठी जो उद्देश होता त्याच्याशी सुसंगत नव्हती. मेळाव्यामध्ये देखील त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. काँग्रेसची देखील ठाकरे गटासोबत काँग्रेसचे देखील काही आमदार संपर्कात आहेत, एकनाथ शिंदे यांच्या असं त्यांचं म्हणणं बघूया ते सांगतात तर बघूया. काही लोकांचे फोटो मी पाहिले, काही खासदारांचे, आणि ते फोटो पाहिल्यानंतर ते लोक सेना सोडतील म्हणजे ठाकरेची हे अजिबात मला पटत नाही. कारण काही माणसं अशी आहेत सेनेमध्ये, सेना म्हणजे उद्धव